नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनमुखी रसोईमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार. तर आज आपल्या मनमुखी रसोईमध्ये बनलेलं आहे उन्हाळी वाळवणाला सुरुवात झालेली आहे. उन्हाळी वाळवण म्हणजे त्यातलं हे एक मूगची वडी आहे जी वर्षभर आपल्याला साठवायची असते. तर भरपूर बाया आता म्हणजे गृहिणी ज्या आहे घरी या उन्हाळी वाळवणाला लागलेल्या आहे, कामाला लागलेल्या आहे. मार्च महिना आलेला आहे आणि ऊन तर एवढं कडक झालेलं आहे, एवढं ऊन तापत आहे. आणि त्यात उन्हाळा म्हटलं की नागपूरचा उन्हाळा सर्वात कठीण. नागपूरचा उन्हाळा खूप उष्ण असतं. तर चला आपण आता याची रेसिपी बघून घेऊया. रेसिपी म्हणजे असे कसं बनवतात ते बघून घेऊया. तर हे आहे मुगाची डाळ, जे छिलकेवाली डाळ येतात ना हिरवी, ते आहे मुगाची डाळ. ते याला रात्रभर आम्ही भिजत टाकलेलं होतं आणि याला छान असं घासून त्याचे छिलटे काढायचे आणि धुवायचे. तर हे खूप कठीण काम असतं. खूप कठीण म्हणजे बऱ्याचपैकी असं थोडं किचकट काम असतं. त्याचे पूर्ण छिलटं घासून काढायचे आहेत. तर हे काम माझे सासूबाई करून देत आहे. तसं तर आम्ही पण करतोच, पण काय सासूबाई म्हणतात की दे मी करून देते, तर ठीक आहे बाबा करा. तर त्या करत असते. तर त्याचे डाळचे शिलटे चांगले हाताने घासून मग त्याचे 3-4दा असं धुवून वेगळं काढावं लागतं. तर असं हे काम आहे. म्हणून डायरेक्ट तुम्ही म्हणजे डाळवा येतो ना डाळीचा साधावाला पांढरा, तर ते सुद्धा घेतलं तरी चालेल. तर त्याला रात्रभर भिजायचं किंवा 2-3 तास भिजलं तरी चालेल. ठीक आहे. तर चला नंतर यामध्ये काय करायचं आपण बघूयात. हे मेथी दाणे घेतलेले आहे मी. तर मेथी दाणे हे मी 4 चम्मच घेतलेले आहे. खूप कडवट नको, माझ्या इथे क्वांटिटी जास्त आहे म्हणून मी 4 चम्मच घेतलेले आहे. जर तुम्ही कमी डाळ घेतली तर कमी घ्या, कारण की ते कडू होऊन जाईल म्हणून. तर हे थोडं मी भाजून घेतलेले आहे त्यावर म्हणजे आपल्या पॅनमध्ये. आणि त्यानंतर मग त्यामध्ये मी 2 चम्मच जिरेपूड टाकलेलं आहे. जर तुम्ही सर्व जिरं टाकलं सगळं तरी चालेल. तर जिरे आणि मेथीदाणे थोडं भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी 1 वाटी इथं कसुरी मेथी टाकलेली आहे. वाळलेली जी मेथी असते ना कसुरी मेथी, तर ती टाकलेली आहे. तर मग आईला म्हटलं की मिक्सरमध्ये काढून घेते, तर म्हणे नको मिक्सरमध्ये नको, मी पाट्यावर वाटून देते. तर हे पाट्यावर त्या वाटत आहे, कारण हे पण काम म्हणजे थोडं कठीणच असतं. तर त्या पाट्यावर वाटून देत आहे. तर बघा आधीच्या बायानं हे जास्त करायच्या. आत्ताच्या जनरेशनमध्ये ते हे होत नाही पाट्यावर वाटणं वगैरे, पण भरपूर कमी याच्यात राहिलेलं आहे. आता कमी लोकांमध्ये हे प्रकार राहिलेले आहे. त्यातून म्हणजे आम्ही आहे, आमच्याकडे हे आताही चालतं पाट्यावर, म्हणजेच ते वरवंटा म्हणतो याला, वरवंट्यावर वाटणं वगैरे. तर सासूबाईने पूर्ण डाळ वाटून दिलेली आहे. आणि हे आहे परडे. जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही एक कापड जर आथरवला ना, तर कापड आथरून पण त्याच्यावर तुम्ही हे वड्या टाकू शकता. तर त्यावर काय करायचं, आता डाळ बघा अशी वाटून घेतलेली आहे. पाण्याचा थोडा हात घेतलेला आहे हाताला चिपकायला नको म्हणून. आणि हे कसं आहे, ते वाटताना ते थोडे फ्लफी होते, पोकळ वड्या होईल. जर असं नाही का आतमधून थोडं पोकळ होईल, त्यासाठी असं थोडं आपण हाताने प्रेस करून घ्यायचं, दाबून घ्यायचं त्याला, आणि अशा छोट्या छोट्या असं करून वड्या काढायच्या आहे. तर आपल्याला हे वर्षभर साठवायचे असतात आणि हे आरामात वर्षभर टिकते. 1 ते 2 वर्ष तुम्ही याला आरामात टिकवू शकता. याला कीड लागणार नाही. जर तुम्ही असे दाबून हाताने जर त्याला थोडं प्रेस करून, जर आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं तशा प्रकारे जर तुम्ही ह्या वड्या पाडल्या, तर याला आतमधून जसे घुंग वगैरे लागतात ना, किडे वगैरे लागतात, तर ते लागणार नाही, कारण त्या पोकळ होणार नाही म्हणून. पोकळ जर वडी झाली तर त्याला लवकर कीड लागतात, म्हणून याची थोडी काळजी घ्यायची. तर याला आपण असं एक एक थोडं करून वड्या पाडायच्या आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आधीचे म्हणजे आमचं लहानपण जेव्हा होतं तेव्हा आम्ही हा प्रकार खूप करायचा. आमच्याकडे पूर्ण म्हणजे आम्ही लग्नाच्या आधी छोटं जेव्हा होतो आम्ही, तेव्हा एरियातल्या सर्व लेडीज ठरवून घ्यायचं की आज यांच्याकडलं हे करायचं आहे. तर सर्व जेवढ्या पण लेडीज असायच्या सर्व एका घरी जायच्या आणि पूर्ण त्यांना ते करू लागायचं त्या घरचं. त्यांचं झालं की मग दुसऱ्या घरचं, प्रत्येकाचं असं होतं. तर म्हणजे गोष्टी पण व्हायच्या, एकमेकींना मदत पण व्हायची. पण तो प्रकार आता राहिलेला नाही आहे. आणि ते म्हणतात ना आता जसं इझी टू मेक आणि इट टू मेक आहे की नाही, म्हणजे बनवून रेडी आहे. आपण मार्केटमधून आणतोच ते रेडी टू मेकवालं किंवा रेडी टू ईटवालं. तर तोच हा प्रकार आहे. हा प्रकार आपल्याला सुरुवातीपासूनच आहे, पण त्याच्यात थोडे आता टेक्नॉलॉजी बदललेली आहे, करण्याचे प्रकार बदललेले आहे आणि सेम पद्धती आहे. हेच पद्धती आहे, पण त्या सेम आहे थोडं, पण त्याच्या टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यानं त्याची पद्धत वेगळी झालेली आहे, बाकी काही नाही आहे, तेच आहे. तर असं थोडं थोडं करून आपल्याला वड्या इथे तोडून घ्यायच्या आहे. आणि इथं काय होतं
की दिवसभराचं आपल्या म्हणजे काय गोष्टी आहे काय नाही ते एकत्र बसून आपल्याला गोष्टी पण करता येत होतं आणि आपले कामही होतं. तर बघा बघता बघता हेच पूर्ण परडं जे आहे ते पूर्ण भरलेलं आहे. थोड्याच वेळात माझ्या जाऊबाई पण आल्या, त्यांनी पण हातला म्हणजे मदत केली करायसाठी. त्यांचं बाकीचे स्वयंपाक वगैरे करून आटपून त्या आल्या आणि करायला सुरुवात केली. असंच असतं उन्हाळी वाळवण जेव्हा आम्ही करतो ना, तेव्हा आमच्या घरी आम्ही तिघीजणी आहोत, तिघी जावा, तर आम्ही सगळे मिळून ते करतो. त्याच्यामुळं कसं काम केल्यासारखंही वाटत नाही आणि उन्हाळ्याचं एवढे सारे जास्त क्वांटिटीमध्ये आम्हाला सर्व बनवावं लागतं, ते बनवल्यासारखं सुद्धा वाटत नाही. तर याच प्रकारे आम्ही सर्व परडा जे आहे ते भरून घेतले, छोट्या छोट्या वड्या टाकून. तुम्ही हे मोठंसुद्धा करू शकता, मोठेसुद्धा प्रमाणात असे पाडू शकता. पण ते कसं आहे, आपण जेव्हा भाजी याची बनवतो ना, त्यावेळी कसं ते फोडून करावं लागतं, सगळ्या वड्या करावं लागत नाही, फोडूनच करावं लागतं. म्हणून आम्ही थोडं मोठ्याच घेतलेल्या आहे. तर तुम्ही यापेक्षाही मोठ्या अगर साईजमध्ये घ्यायचं आहे तर घेऊ शकता. तुम्हाला हे रेडीमेडसुद्धा मिळून जातं. गृहोद्योगमध्ये हा प्रकार खूप चालतो. खूप उन्हाळ्याच्या वेळेस बाया हे खूप करतात आणि पॅकिंग करून त्याचं मग वर्षभर सेल करतात. तर हे एक मस्त ऑप्शन आहे जर तुम्हाला हे सेलिंग जर करायची आहे घरून. तर एकदम साधी पद्धत आहे, सोपी पद्धत आहे आणि हे पाट्यावर न वाटता, वरवंट्यावर न वाटता तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता. पण एकच होतं तिथे की पाट्यावर जर वाटलं वरवंट्यावर तर त्याच्यामध्ये पाणी टाकून कमी प्रमाणात पाणी टाकून वाटलं जातं आणि मिक्सरमध्ये तेच आपल्याला जास्त पाणी टाकून बारीक करावं लागतं, कारण की डाळ अशी बारीक होत नाही मिक्सरमध्ये. ठीक आहे. आणि त्यामुळं काय होतं की जेव्हा आपण भाजी करतो याची, तर त्यामुळे थोडंसं ते असं पानसट ज्याला म्हणतो, पानसट वाटते वडी नाही का, तर जास्त पाणी टाकल्याने तसं वाटते. म्हणून त्याच्यात टेस्टसुद्धा आपल्याला मेंटेन करायची असते, म्हणून हा प्रकार असतो. पण आजकाल घाईच्या म्हणजे घाईच्या लाईफमध्ये असं इतकं करणं शक्य होत नाही, म्हणून आपण शॉर्टकटचं निवडतो, नेहमी शॉर्टकट निवडतो. तर शॉर्टकटचा निवड म्हणजे आपला मिक्सर आहे. मग जोपर्यंत आपली ही जनरेशन आहे 90ची, तोपर्यंत आपल्याला हा प्रकार पाहायला मिळेल. त्यानंतरची जी आता जनरेशन येणार आहे आपली, तर त्या जनरेशनमध्ये हा सगळा प्रकार मिळणार नाही वाळवणीचा. ते तर डायरेक्टच विकत आणणार आणि आपलं काय ते करणार. त्यांना समोर चालून माहिती राहणार नाही की हे काहीतरी असं आहे बा म्हणून. तर चला, मी खूप जास्त बडबड करते तर आपण मेन पॉईंटवर येऊ. तर बघा या प्रकारे आपण इथे वड्या तोडून घेतलेल्या आहे. एक परडा पूर्ण भरून गेलेला आहे, तर दुसरं मी इथे परडा घेतलेला आहे. तिथेसुद्धा आम्ही दोघी मिळून पूर्ण छोट्या छोट्या करून अशा वड्या मोडलेल्या आहे. तर तुम्ही पण सुरुवात केली असणारच उन्हाळी वाळवण करायला, तर त्यात काही शकच नाही. पण तरी मी हे केलं तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करा, म्हणून मी आज हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आणि हे उन्हाळी वाळवण आवडलं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. तर बघा पूर्ण हे टाकून झालेल्या आहे वड्या आणि उन्हात वाळवण्यासाठी ठेवलेल्या आहे. आणि हे जे आहे आपल्या कालच्या वड्या होत्या ज्या आज वाळून झालेल्या आहे. एक ऊन सफिशियंट असतं त्याला आणि लगेच त्याला डब्यात भरून ठेवायचे आहे. तर चला आपण भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.